26 जुलै 2025 तर आजपासूनचा परत एक खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 26, 27, 28, 29 जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, चाळीसगाव तालुका, त्याच्यात रावेर, चोपडा, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर येवला, नाशिक या भागामध्ये म्हणजे 26, 27, 28, 29पर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात येते. अहिल्यानगर भागामध्ये, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये, करमाळा तिकडल्या भागामध्ये, सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी आज बऱ्याच म्हणजे दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू होईल. रिमझिम काही ठिकाणी रिमझिम पडेल, कुठून शेताच्या पाणी निघेल म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये म्हणजे आज 26, 27, 28पर्यंत चांगला दुपारनंतर जोरानं पाऊस येईल. सरी येत राहतील, जोरानं पाऊस येईल, पुन्हा मग कमी होईल, पुन्हा रिमझिम येईल. पण 28 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या 5-7 जिल्ह्यामध्ये पाऊस 28 तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि 29 नंतर सूर्यदर्शन होणार आहे. त्याच्यानंतर काय करू, पूर्व विदर्भाकडे. पूर्व विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर वाशिम, यवतमाळ या भागामध्ये 26, 27, 28, 29 तारखे 1-2 तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये ह्या भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. विदर्भातला पाऊस जरा 1-2 तारखेपर्यंत तिकडे मुक्कामच राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात. थोडंफार काय होईल 28-29 नंतर ऊन पडेल, पण थोडा पाऊस विदर्भात ते चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर काय सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडं आज म्हणजे असा रिमझिम पाऊस सुरू राहील. कुठं जोराचा येईल, पुन्हा कमी होईल, पुन्हा जास्त होईल, पण हा पाऊस पडतच राहणार आहे. आणि कोकणातला पाऊस मात्र जोरानं पडणार आहे हे म्हणून लक्षात घ्यायचं.